8 मे फुल आणि दारू 7 मे फुल दारू 7 मे 1994 7 मे 1994 हां 9 अरे ऐका की रे ऐका ना तुम्ही 7 मे 1994 ला आम्ही दोघं गेलो होतो गोव्याला ऑफिस जॉईन केलं आणि हा गेला आपला एक्सकॅव्हेटर डिव्हिजन मध्ये आणि मी कमर्शियल व्हेकल डिव्हिजन मध्ये होतो. तर 94 ते 2002 मी गोव्यात होतो 8 वर्ष. ते 8 वर्षापैकी 7 वर्ष बॅचलर आणि 1 वर्ष लग्नानंतर हनीमून. म्हणजे असं ह्याच्यापेक्षा जास्त भाग्य कोणाला पाहिजे अजून का? आम्हाला नाही बोला. तर 2002 पर्यंत तिथं होतो. 2002 नंतर मी डायरेक्ट गोव्यावरून डायरेक्ट गडचंदूर असं एक नक्षल अफेक्टेड बेल्ट आहे, तिथे कंपनीने माझी ट्रान्सफर केली. तर तिथे आपल्या कंपनीच्या AMC कॉन्ट्रॅक्टमध्ये अंबुजा सिमेंटमध्ये गाड्या चालायच्या. तर ते आपल्या इंडस्ट्रीमध्ये टाटा मोटर्सच्या इंडस्ट्रीमध्ये ते फर्स्ट AMC कॉन्ट्रॅक्ट होतं. म्हणजे पूर्ण इंडस्ट्रीमध्ये कुठल्याच कंपनीचा असा AMC कॉन्ट्रॅक्ट नव्हता आणि तिथे मला पोस्टिंग केली होती. तर मी तिथे 1994 नंतर 2002 मध्ये गेलो होतो. तिथे 2002 ते 2010 पर्यंत मी तिथे चंद्रपूर आणि नागपूर या एरिया ऑफिसमध्ये तिथे काम केलं. त्याच्यानंतर 2011 मध्ये मला कंपनीने एक्सपोर्टसाठी सिलेक्शन केलं. मग एक्सपोर्टमध्ये मी 2011 ते 2013 किंवा 14ची बिगिनिंग पर्यंत मी घानाला पोस्टेड होतो, वेस्ट आफ्रिकाला कंपनीकडनं. घानामध्ये पोस्टेड होतो. तिथून मी घानामधून 2 कंट्रीज बघायचो, 2-3 कंट्रीज बाजूचे. ते एक्सपोर्टचे ते कंट्रीज बघितले. 2012 पासून 2015 पर्यंत मी तिथे होतो. नंतर 15 ते 2017 मी मुंबई एरिया ऑफिसमध्ये होतो, इथेच इंटरनॅशनल. आणि 2017 नंतर मी 2 वर्ष परत 2.5 वर्ष तंझानिया ईस्ट आफ्रिकाला इथे पोस्टेड होतो. आणि 2020 मध्ये जेव्हा कोविड सुरू झाला, जेव्हा कंपनीने सगळे लोक परत बाहेरचे जेवढे पोस्टेड होते सगळे परत बोलवले, त्याच्यात मी पण परत आलो 2020 मध्ये. आणि परत आलो. त्याच्यानंतर मी इथे लास्ट 2 इयर म्हणजे 2020 पासून आता कालपर्यंत 23 पर्यंत मी इथे रसायनी, आपला पनवेलमध्ये गाव आहे रसायनी, जिथे आपलं प्री शिपमेंट सेंटर आहे. त्या प्री शिपमेंट सेंटरमध्ये मी तिथे पोस्टेड होतो. आता सांगायचा मेन मुद्दा म्हणजे आता पनवेलला आहेस का? नाही सांगायचा मेन मुद्दा तेच, तू बरोबर प्रश्न जो विचारला तोच आहे. तो असा आहे सांगायचा मेन मुद्दा की कालच मी टाटा मोटर्सचा माझा शेवटचा दिवस होता. सो हा एक माझ्यासाठी एक असा अविस्मरणीय फेअरवेल पार्टी चालू आहे माझ्यासाठी. तर त्याच्यानंतर आता मी 1 मेला मी परत टाटा इंटरनॅशनल मध्ये चाललो. टाटा मोटर्स मध्ये टाटा सोडलेला नाही. तू पार्टी दे. पुढची पार्टी शैलेश कडे. 1 मेला मी चाललोय टाटा केनियामध्ये, टाटा नैरोबीला. परत मी बाहेर असणार आहे टाटा मोटर्स मधून. निघूनच घे आता. भरपूर बघून झाले 2011 इकडे घ्या निग्रोईन नाही बघितले. निग्रोईन उद्या रिझाईन करून गेला. उद्या आणायचं होतं. नाही. आयजेपी जे कारण आहे, आयजेपी मुळे मी रिझाईन केलं. अच्छा, आयजेपी मुळे मी रिझाईन केलं ते सांगतो. तर आता सांगायचं तुझी सर्व्हिस कंटिन्युटी पकडणार का? नाही, आता नाही. आता मी काल 14 एप्रिल 2023 पासून मी टाटा मोटर्सचा एम्प्लॉई नाही. 14 एप्रिल संध्याकाळ म्हणजे कालपासून, कालच माझं रिसिग्नेशन हे झालं. आणि आजपासून 2 मे पर्यंत मी अनएम्प्लॉईड. आणि मुख्य म्हणजे हा ऑफर मी चेस करायला नाही गेलो, मला चेस करण्यात आलं आणि चूज करून माझा इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि झालं. काय म्हणून दुसरं हे होतं, माझी फॅमिलीमध्ये माझी मुलगी जी आहे, एकच मुलगी आहे मला. ती सध्या BBA करते फायनल इयर आणि ह्याच्या पुढे तिथे शेवटचा सेमिस्टर चालू आहे. त्याच्यानंतर ती MBA करणार आहे.
तर MBA साठी आताच मला क्लू मिळाला आहे, गायडन्स कोणाकडून घ्यायचा. आत्माराम माटे बाजूलाच आहे. आपल्याकडे भरपूर आहेत गायडन्स, भरपूर आहेत. तर ते पुढे ती कंटिन्यू करणार आहे आणि तिचं एकदा MBA सुरू झालं की त्याच्यानंतर मग मी प्लॅन करतोय माझ्या मिसेसला माझ्यासोबत 2 वर्षासाठी घेऊन जायचं माझ्या. शुभेच्छा तुला आमच्या